I-10ला म्हटलं चल एका कार्यक्रमाला जाऊ. I-10 आणि मी निघालो. नितीनने एका कार्यक्रमाला बोलवलं होतं. फ्रेंडशिप असोसिएशनचा, मैत्री सेवा संघाचा, दिव्यांग भवन फाउंडेशनचा कार्यक्रम. तिथं प्रमोद भेटला, निखिल भेटला. आम्ही होतो कवितेचे परीक्षक. चहा घेऊन गेलो. सरळ आम्ही आपल्या कवितेच्या स्पर्धेला. श्वेता होती, प्रमोद होता आणि मी होतो. तिघं मिळून परीक्षण करायला लागलो. एक एक स्पर्धक समोर येऊ लागला. या दोन बहिणींनी खूप छान अँकरिंग केलं. प्रत्येकामध्ये एक खास गुण असतो. हाताला बँडमधून स्पर्धकाला सुरुवात झाली. गुलाबजाम खाल्ले आणि पहिला स्पर्धक, दुसरा स्पर्धक, असं एक करत 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 इतके छान छान स्पर्धक आले आणि त्यांनी आपल्या उत्कृष्ट कविता सादर केल्या. प्रत्येक कवितेला दाद मिळत होती, वावा मिळत होती. प्रत्येकाची स्टाईल वेगळी, स्वॅग वेगळा. प्रत्येकजण आपल्याला निसर्गानं दिलेल्या एका कमतरतेवर मात करून संपूर्ण होण्याकडेचा प्रवास हा खूप खंबीरपणे करत होता. मैत्री महोत्सवानं ही जी स्पर्धा भरवली होती, खरंच या दिव्यांगांना अधिक बळ देणारी होती. मी मनातून खूप धन्यवाद या आयोजकांना देत होतो. राज्याच्या कान्याकोपऱ्यातून लोक आलेली होती आणि या ताईनं तर कमाल केली. लावणीतही ताई पहिली आली आणि अतिशय सुंदर कविता. या दादाचं तर काय सांगावं, इतक्या सुंदर पद्धतीनं एकीकेनं आपल्या गोड आवाजामध्ये या कविता स्पर्धा सादर केल्या. व्हॉलेंटियर्स मनापासून सलाम. प्रत्येकाला मदतीनं तिथं आणत सादर करण्याला मदत करत होते. प्रत्येकाची मदत आणि एकमेकांमधील अंतर ते खरंच दूर करत होते. आयोजकांसाठी पुन्हा एकदा आभार. असा कार्यक्रम खरंच पुन्हा पुन्हा होत नाही. स्पर्धेच्या शेवटाकडे आम्ही आलो. कान आमचे तृप्त झाले. आपल्या सुंदर लेखणीनं स्वप्न, प्रेम सगळ्यांवरच खूप चांगलं मनोगत आणि कविता या सगळ्यांनीच व्यक्त केली. या दादाला तर पहिला क्रमांक मिळाला. त्यानं जी रचना मांडली आणि पारितोषिकाला मग सुरुवात झाली. सगळे प्रमुख पाहुण्यांचं बँड बांधून स्वागत झालं आणि नितीननं एकेकाचा नामोल्लेख करायला सुरुवात केली. प्रास्ताविक झाल्यानंतर नैनितालला गेलेली या दिव्यांग बांधवांची एक सहल, जिथं प्रत्येक दिव्यांगांसोबत एक आपला मुलगा होता आणि मैत्री फाउंडेशननं या दिव्यांग बांधवांचं त्यांच्या हाताने हा सगळा नैनितालचा परिसर त्यांना फिरवून आणला. झिप लाईनसारखे अनेक साहसी खेळ तिथे घेतले आणि प्रत्येक दिव्यांग बांधवाच्या मनातला आत्मविश्वास द्विगुणित केला. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. मैत्री. सागर होता, दीक्षा होती, श्वेता, प्रमोद, आम्ही सगळे या ठिकाणी. मग आमचं एकेकानं मनोगत व्यक्त केल्यानंतर नितीननं बक्षिसं वाचायला सुरुवात केली. एक एक जण बक्षीस घ्यायला येऊ लागला. अपेक्षेप्रमाणे चांगलं सादरीकरण करणाऱ्यांना बक्षीस देण्यात येत होतं. व्हॉलेंटियर्स सगळ्यांना सोबत घेऊन येत होते. एकेका भावाचं टाळ्या वाजवून स्वागत होत होतं आणि मन तृप्त होत होतं, कान तृप्त होत होते की इतक्या चांगल्या कार्यक्रमाला मला यायला मिळालं आणि या कार्यक्रमाचा भाग होता आलं. खरंच या दिव्यांग बांधवांनी ज्या कल्पनेपेक्षा उत्तम असा आविष्कार केला आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन आम्ही शेवट केला. मानवतेचं गाणं गाणाऱ्या या गाण्यानं तू यावं, बंधन तोडीत यावं.